आमच्या श्रीरामपूरमध्ये एवढी भारी भीमजयंती होती, एवढी भारी भीमजयंती होती का डायरेक्ट याचा आहे ना महाराष्ट्रामध्ये दुसरा नंबर लागतो. आणि यावेळेस तर डायरेक्ट आहे ना 5 डिजनमध्ये अचानक भयानक इतकं बेकार कॉम्पिटिशन झालं का विचारूच नका. सकाळीच घराला मस्त झेंडा वगैरे लावला आणि आपल्याला जायचं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. मग डायरेक्ट गेले तिथं आपल्याला अचानक भयानक फॅन फॉलोअर्स भेटले, त्यांना भेटलो आणि डायरेक्ट मग आपण म्हणलं थोडंसं हारबीर घेऊ. डायरेक्ट हारबीर घेतला आणि सकाळीच गेलो होतो, त्याच्यामुळे एवढी गर्दी पण नव्हती. म्हणलं चला मग पहिले ना हार वगैरे टाकून घेऊ. हार वगैरे टाकला आणि ज्यांच्यामुळं आज आपण एवढं सगळं आयुष्य भारी जगतोय ना त्यांना अभिवादन करून घेतलं. आणि त्याच्यानंतर गेलो आपण बुद्ध वरती इतकी भारी रांगोळी काढली होती ना, का कोणी काढली होती तेवढं कमेंट करून सांगा. मग आपल्याला तिथं थोडेसे फॅन फॉलोअर्स भेटले, त्यांच्यासोबत फोटो वगैरे क्लिक केले आणि डायरेक्ट निघालो मग आपल्याला जिथे कार्यक्रम होता त्या ठिकाणी जाण्यासाठी. अचानक भयानक म्हणलं चला आता तिकडे जाऊ आणि मग डायरेक्ट गाड्या बिड्या काढल्या आणि डायरेक्ट निघालो तिथं. मग तिथं गेल्यावर समजलं की अजून कार्यक्रमाला थोडासा वेळ आहे. म्हणलं बरं ठीक आहे चालेल, काही विषय नाही. मग थोडेसे फॅन फॉलोअर्स भेटले, त्यांच्यासोबत मग गप्पा बिप्पा मारल्या आणि मग ना अचानक भयानक कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि कार्यक्रम इतका भारी होता ना का डायरेक्ट या पुरी आधी लेजंड खेळल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ढोलपथक आलं. ढोलपथक इतका नाद होता ना का विचारूच नका. मग डायरेक्ट एक करून सगळे डीजे आले आणि शेवटला आहे ना हे 2 डीजे राहिले होते आणि इतके बेकार वाजले नाही हे 2 डीजे का अजून माझ्या कानामध्ये किंकऱ्या वाजू राहिल्या. बाकी तुम्हाला उन्हात आणण्याचे एवढे भारी ब्लॉग बघायचे असेल तर मुकुल साबळेला फॉलो करून टाका. संपला विषय.